फायनली मित्रांनो मी आत्ता आलेलो आहे पाचगणीमध्ये असणाऱ्या पारसी पॉईंटवरती. तर जे पूर्वीच्या काळी जे इथं नाही का पारसी समुदायाचे जे लोक राहत होते ना, त्यांचं आवडीचं ठिकाण होतं, त्यामुळे या पॉईंटला पारसी पॉईंट असं नाव देण्यात आलं मित्रांनो. तर ह्या पॉईंटबद्दल सांगायचं झालं तर हे समोर बघताय ना, ही आपली नाही का सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि सूर्यास्ताच्या वेळी या पॉईंटवरती खूप सारी रश असते संध्याकाळच्या वेळेस. कारण इथं नाही का सूर्यास्ताच्या वेळेस जर सूर्य मावळतानाचं दृश्य दिसतं, त्याच्यामुळे हे पाहण्यासाठी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्यासाठी इथं पर्यटकांची गर्दी असते. व त्याचबरोबर जर का तुमच्यासोबत इथं लहान मुले वगैरे असतील तर त्यांना पण बरेच सारे ॲक्टिव्हिटी आहे करण्यासाठी. असं काहीसं आहे मित्रांनो. इथलं ताण लय लागले भावांनो, कुठंतरी पाणी घेऊया आता. एखादी गाडी थांबवून कुठंतरी जबरदस्त ताण लागले भावांनो. इथे एक दुकान आहे पाण्याचं, पाणी घेऊया आता, पाणी पिऊया जरा. पाणी वगैरे पिऊन घेतो. तर भावांनो, आपलं बऱ्यापैकी आता पाचगणी कवर करून झालेला आहे मित्रांनो. तर आता आपण आपला मोर्चा आता पुढं वळवूया. आता इथून पाचगणीपासून एक 10-12 किलोमीटर अंतरावरती पुढं मॅप्रो गार्डन आहे, जे की जर मला मॅप्रो गार्डन वगैरे दाखवतो मित्रांनो. त्याच्या अगोदर जबरदस्त भूक लागलेली आहे. आता दुपारची 1 वाजल्यात, काहीतरी जेवणाचा इंतजाम करून घेतो पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मग पुढं मॅप्रो गार्डनला जाऊन तुम्हाला तिथला व्ह्यू वगैरे, तिथं कसं जायचं, शॉपिंग कशी करायची, त्याच्यानंतर तिथलं रेट्स वगैरे तुम्हाला काय जे आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो भावांनो. तर काय नाही करायचं, फक्त तुम्ही सबस्क्राईब करा. तर भावांनो चला, पुस्तकाचं गाव म्हणून फेमस असणारं भिलार, त्या गावामध्ये आलेलो आहे आता. एका पुस्तकामध्ये तुम्हाला हजारो गावाची माहिती मिळेल, पण हे असं गाव आहे ना की तुम्हाला इथं हजारो पुस्तके बघायला मिळतील. हे खरोखरच मित्रांनो पुस्तकाचं भंडार असलेलं असं गाव आहे. तर गावात आपण जसं गावामध्ये प्रवेश करतो तसं गावाचं हे भव्य दिव्य प्रवेशद्वार आपल्याला दिसतं. तर मराठी भाषेला व मराठी वाचनाला चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र सरकारने ही संकल्पना अंमलात आणलेली आहे व येथील पण गावकऱ्यांनी आपल्या घरातील थोडीशी जागा ही ग्रंथालयासाठी देऊ केलेली आहे, जिथं तुम्ही मोफत जाऊन पुस्तकं वाचू शकता तुमच्या आवडीच्या विषयाची. इथं वेगवेगळ्या प्रकारचे 30 असे विभाग केलेले आहेत की तिथं तुम्हाला वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं वाचायला मिळतील मित्रांनो. तर मित्रांनो, ते तुम्हाला समोर दिसते ना, ते पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध असणारं गाव भिलार आहे. आणि हा माझ्या समोर आहे तो स्ट्रॉबेरीचा फार्म हाऊस आहे मित्रांनो. आणि अशा ठिकाणी तुमचा भाऊ थांबलेला आहे मित्रांनो, टिफिन आणला आहे आणि या लोकेशनलाच आपण जेवण करणार आहे. परमिशन घेतली नाही का, ज्यांचा फार्म आहे त्यांची परमिशन घेतली. म्हटलं घरातून टिफिन आणला होता, इथं जेवण करू शकतो का, त्यांनी म्हटले ठीक आहे करू शकता जेवण. तर चला आता मस्तपैकी जेवण करून घेतो मित्रांनो. तर नशीब लागतं असा समोर सगळा स्ट्रॉबेरीचा फार्म हाऊस आणि त्याच्यासमोर बसून जेवण करायला मित्रांनो. तर चला आता जेवण करून. तर पाहू शकता मित्रांनो, गवारी भाजी दिली ती घरतून बांधून, मस्तपैकी चपाती दिली त्या सोबत, खाली शेंगदाणं पाहिजे नाही तर हे असं जबरदस्त पुढं लोकेशन आणि असलं जेवण कसं काय जबरदस्त आहे नाही. तर चला जेवण बिवण करून घेतो आता, त्यानंतर जाऊया नेक्स्ट पॉईंटला, पुढचं तुम्हाला दाखवतो. आता पावसाचं पण वातावरण झालं आहे बघा, 2-4 टिपकं पडलं अंगावरती, ढग आलेत. पटापट जेवण उरकून घेतो, आणखी लय कवर करायचे पॉईंट. तर चला भावांना जेवण करून घेतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आपण इथनं डायरेक्टली इकडं जाणार आहे पाचगणीमधलं फेमस मॅप्रो गार्डन, तुम्हाला मॅप्रो गार्डन दाखवणार आहे.